इस दुनिया में जहाँ वहाँ तू सतरंगा फहराता हूँ, पेश भरे इस आलम में तू प्रेम भाव फैलाता था। सार्थक पदयात्रा 17 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2024. अवतार मेहेरबाबा पुणे केंद्र ते अवताराच्या पार्थिवाचे चिरविश्रांती स्थळ बाबांची समाधी मेहराबाद. 160 पदयात्री, 100 पुरुष आणि 60 महिला आणि अर्थातच स्वतः मेहेरबाबा. किमान वय अदमासे 19 वर्षे, कमाल वय अदमासे 89 वर्षे. सोळा ऑक्टोबर 1949 आपल्या 16 पुरुष आणि 4 स्त्री अनुयायांसोबत मेहेरबाबांनी आपल्या अवतारी काळातील आणखी एका गूढ आणि अनाकलनीय कार्य पर्वाचा प्रारंभ केला. हे सर्वजण जुने लागेबांधे तोडून स्थैर्य निश्चितीला तिलांजली देत, आधीच्या जीवनाकडे पाठ फिरवून सुखसुविधांचा होम करत, केवळ आणि केवळ ईश्वरावर भरोसा ठेवून अज्ञात पथावर मार्गस्थ झाले. मानवतेचे आध्यात्मिक प्राक्तन नव्याने लिहिणाऱ्या या घटनेला 16 ऑक्टोबर 2024 रोजी 75 वर्षे पूर्ण झाली. हा महत्वाचा दिवस त्याला अनुरूप अशा उपक्रमाद्वारे साजरा करण्याचे पुणे केंद्राने योजले. एक सर्वसमावेशक आणि आनंददायी कार्यक्रम करावा या उद्देशातून सार्थक पदयात्रेची कल्पना साकार झाली. सार्थक झाले जन्माचे देव आम्हा भेटला, भाळ टेकण्या पावन चरणी जनसागर लोटला. सार्थक यात्रा झाली फलद्रुप, जीव शिवात एक वटला. नवजीवनाच्या नव ऊर्जेने अणु निरेणू सळसळला. याआधी पुणे केंद्राने 3 पदयात्रांचे आयोजन केले होते. मेहेरबाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ऑक्टोबर 1994 मध्ये आयोजित करण्यात आलेली आनंद यात्रा, नवजीवनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ऑक्टोबर 1999 मध्ये आयोजित एकात्म यात्रा आणि पुणे केंद्राच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या सुवर्ण महोत्सवी वर्षात नोव्हेंबर 2013 मध्ये आयोजित गौरव यात्रा. एवढा दांडगा अनुभव पाठीशी असला तरी 2024 ची परिस्थिती बदललेली होती. एका बाजूला रहदारी आणि वर्दळ वाढल्यामुळे चालण्याची जोखीम वाढली होती, तर दुसरीकडे जमेची बाजू म्हणजे सुविधा आणि सोयी अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्या होत्या. पदयात्रेच्या संकल्पनेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पुणे केंद्रातील अनुभवी आणि नवखी मंडळी उत्साहाने आपणहून पुढे आली. कार्यक्रम समितीची बांधणी झाली, जबाबदाऱ्यांचे वाटप झाले, खर्चाचा आराखडा तयार झाला. कृती योजना ठरली आणि जोमदारपणे कामाला सुरुवात झाली. सर्व बाबा प्रेमींच्या विविध व्हॉट्सअप ग्रुपवर पदयात्रेची माहिती देण्यात आली. अमरावतीच्या श्री सदर यांनी 2 तासांच्या आत पहिली नाव नोंदणी केली. विशेष म्हणजे पहिले माहितीपत्रक प्रस्तुत झाले त्यावेळी ते जर्मनीला होते आणि तिथून त्यांनी नाव नोंदणी केली होती. लोकांचा प्रतिसाद वाढत राहिला आणि बघता बघता इच्छुक बाबा प्रेमींच्या संख्येने 200चा आकडा पार केला. वाटेतील सोयी आणि साधारण व्ययक्षमता यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत
पदयात्रेचे सहभाग शुल्क ठरले प्रति व्यक्ती 2400 रुपये. सहभागी पदयात्रींची संवाद साधणे सुकर व्हावे आणि अन्य संदेशांच्या भाऊगर्दीत पदयात्रेचे संदेश हरवून किंवा लपून जाऊ नयेत म्हणून पदयात्रींचा एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. यात्रेत सेवा देऊ इच्छिणाऱ्या सार्थ सेवक असे सुयोग्य अभिधान देत त्यांचाही एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. प्रत्यक्ष व आभासी बैठकांचं सत्र सुरू झालं. कामाला आकार आणि वेग येऊ लागला होता. नियोजन समितीने 5 वेळा भेटी देत वाटेवरील विश्रामस्थळे आणि मुक्कामाच्या जागा निश्चित केल्या. नोंदणीदार यात्रींना आता टप्प्याटप्प्याने संदेश जाऊ लागले. लोकांची उत्कंठा आणि उत्साह चढत्या क्रमाने वाढत होता. सहभाग शुल्कासोबतच पदयात्रींना एक अंडरटेकिंग, एक संमतीपत्र सही करून द्यायचे होते, ज्या योगे पदयात्रेतील सहभाग हाती व्यक्ती आणि मेहर बाबा या उभयतांमधील एक व्यक्तिगत बाब ठरणार होती. यात्रेत झळकवण्यासाठी 7 अवतारांच्या प्रतिमा, 5 धर्मचिन्हे आणि बाबांचा मास्टरी इन सर्व्हिट्यूड हा मोनोग्राम, सप्तरंगी झेंडे आणि फ्लेक्स बनवण्यात आले होते. सोबत न्यावयाच्या सामग्रीची, नगांची व साधनांची यादी बनवणे आणि त्यांची खरेदी करणे ही प्रक्रिया सुरू झाली. भोजन व्यवस्थेसाठी आचारी ठरला. वाहतूक व्यवस्था ठरली. बाबांच्या वाहनासाठी बरेच पर्याय विचारात घेतल्यानंतर पुण्यातील एक बाबाप्रेमी आणि मेहर रिट्रीटचे मालक श्री कासार यांनी देऊ केलेला ट्रॅक्टर आणि रथ बाबांच्या शानदार प्रतिमेसाठी निश्चित करण्यात आला. यात्रेमध्ये वाटेत ज्यांनी सहकार्य देण्याचे कबूल केले होते त्या व्यावसायिकांसाठी भेटवस्तू देण्याचे ठरले. त्याचे डिझाईन तयार करून त्याचीही ऑर्डर देण्यात आली. तसेच आतापर्यंतच्या प्रघाताप्रमाणे पदयात्रेसाठी एक स्मृतिचिन्ह मेमेंटो देण्याचे ठरले. त्याचेही कल्पनाचित्र बनवण्यात आले आणि नागपूरच्या एका बाबा प्रेमी व्यावसायिकांना मेमेंटो बनवण्याचे काम सुपूर्द करण्यात आले. 16 ऑक्टोबर 2024 पहाटेपासूनच परगावचे पदयात्री पुणे केंद्रात धडकू लागले. पंजीकरणाची म्हणजे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली. सर्व यात्रींना एक गळ्यात अडकवण्याचे कार्ड, टोपी, काय करावे आणि काय टाळावे याची एक छापील प्रत आणि सहभाग शुल्क भरण्या केल्याची पावती असा एक संच रजिस्ट्रेशनच्या वेळी देण्यात येत होता. सार्थसेवकांची वेगळी ओळख कळावी म्हणून सार्थसेवकांना पांढरी कॅप देण्यात आली. 16 ऑक्टोबरच्या रात्री पदयात्रींना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. पदयात्रींची भोजनाची आणि निवासाची व्यवस्था केंद्रातच करण्यात आली होती. अतिरिक्त दक्षता म्हणून संपूर्ण कार्यक्रम व विश्रांती स्थळांची माहिती निघण्याआधीच व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आली होती. दिवस पहिला 17 ऑक्टोबर, सार्थक यात्रा प्रारंभ दिन. पुणे केंद्र ते गोल्डन पॅलेस मॅरेज लॉन्स लोणीकंद, अंतर अदमासे 26 किलोमीटर. सर्व यात्री 6:30 वाजताच तयार होऊन केंद्राच्या हॉलमध्ये जमा झाले होते. यात्रेतील ज्येष्ठ सदस्य श्री प्रताप अहिर या आधीच्या 3ही यात्रांमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी उत्साहवर्धक भाषण केले आणि पदयात्रींची यात्रेसंबंधी वैचारिक आणि भावनिक बैठक पक्की केली. यात्रींचे आणि स्वयंपाकाचे सामान ट्रक्समध्ये चढवण्यात येत होते. 7 वाजता आरती आणि प्रार्थना झाली.
तुम अपार हो और अगाध हो, कल्पना और धारणा से परे हो। बाबांचा सुशोभित रथ सिद्ध होता। बाबा रथात विराजमान होते। यात्रींना रांगेतून चालताना पुढून आणि मागून बाबांचे दर्शन घडेल अशा रीतीने रथात दोन्ही बाजूंनी बाबांच्या सुंदर प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या। केंद्रातील सुवासिनींनी बाबांचे औक्षण केले। आणि अवतार मेहेर बाबा की जयच्या जयघोषात यात्रेने पुणे केंद्रामधून प्रस्थान केले। अग्रस्थानी एका विशाल सतरंग्याचा ध्वजवाहक, त्यामागे पूर्ण यात्रा पायी चालण्याची क्षमता असलेले काही पुरुष, त्यानंतर बाबांचा सुशोभित रथ, त्या पाठोपाठ स्त्रियांचे गट, त्यानंतर राहिलेले पुरुष आणि शेवटी सर्वात एक विशाल सतरंगाधारी अशी मिरवणुकीची साधारण रचना होती। वाटेत कोणी यात्री थकले तर त्यांच्यासाठी एका बसचीही व्यवस्था करण्यात आली होती। पहिली न्याहारी गुरुप्रसाद कॉलनी येथे अवतार मेहेर बाबा पब्लिक परपेच्युअल चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री प्रसाद राजू, जे यात्रेच्या प्रारंभिक सत्रात सहभागी झाले होते, त्यांनी यात्रींना संबोधित केले। मेहर बाबा पीटीसी ट्रस्ट के तरफ से सबको स्वागत कर रहा हूँ। 21 आप आने के बाद दर्शन, पहला बाबा दर्शन लेके सब लोग बी हॉस्टल में बाबा का प्रेम प्रसाद अरेंज किया ट्रस्ट आप सबके लिए। वो सब यात्रींनी गुरुप्रसाद स्मारकामध्ये बाबांच्या आसनाचे दर्शन घेतले। वाटेमध्ये काही बाबा प्रेमींनी औक्षण करून बाबांच्या रथाचे आणि प्रतिमेचे दर्शन घेतले। अवतार मेहर बाबा की जय, बाबा की जय, अवतार मेहर। काही बाबा प्रेमींनी थकलेल्या यात्रींना वाटेमध्ये बिस्किटे आणि पिण्याचे पाणी यांचे वाटप केले। आता भोजन विश्राम व्याघ्रेश्वर मंदिर वाघोली। आधी झोपावं का जेवून घ्यावं हा प्रश्न अनेक यात्रींच्या समोर होता। आता संध्याकाळचा चहा, शिवमल्हार आणि शेवटी थकलेले पाय आणि शिणलेले जीव लोणीकंद येथील मुक्कामाच्या जागी येऊन पोहोचले। दिवस 2 लोणीकंद ते महागणपती रांजणगाव
अंतर साधारण 26 किलोमीटर. सकाळची आरती आणि प्रार्थना करून यात्रेने लोणी कंदवरून प्रस्थान केले आणि पदयात्रेला पुन्हा आरंभ झाला. एका भाग्यवंत श्वानाचा पदयात्रेतील सहभाग लक्षणीय होता. एका रेस्टॉरंटच्या लॉनवर सकाळची न्याहारी आटोपली. पुढे दुपारच्या भोजनासाठी पदयात्रींचे आगमन झाले. वाटेत 7 वाजल्यामुळे रस्त्यातच थांबून संध्या समयीची आरती आणि प्रार्थना करण्यात आली. महागणपती रांजणगाव येथे मंदिरातील प्रसादपर भोजन आणि त्यानंतर रात्रीचा विश्राम. दिवस 2 समाप्त. दिवस 3 रांजणगाव महागणपती ते नारायण गव्हाण शिरूर अंतर अदमासे 22 किलोमीटर. आजचा पल्ला हा तुलनेने कमी होता. रांजणगाव येथे सकाळची आरती करून यात्रेने महागणपती रांजणगावच्या परिसरातून पुढे प्रस्थान केले. सकाळची न्याहारी कारेश्वर मंदिरात. येथे मंदिराच्या विश्वस्तांनी अगत्यपूर्वक पदयात्रेचे स्वागत केले. दुपारचा विश्राम कानिफनाथ मंगल कार्यालय येथे भजनाचा कार्यक्रम रंगला. दुपारचे भोजन आनंदाने पार पडले आणि बराचसा काळ हाताशी असल्यामुळे यात्रींनी फोटो सेशन सुद्धा उरकून घेतले. बापूसाहेब थिटे महाविद्यालय संकुल संध्याकाळचा चहा आणि त्यानंतर संधी प्रकाशामध्ये गुरुकृपा लॉन्स या विश्रामस्थानी यात्रेचे आगमन. संध्याकाळी 7 वाजता गुजराती भाषेमध्ये प्रार्थना आणि आरती करण्यात आली आणि आरती झाल्यानंतर અમે ખાસ કરીને દરેક લંપટ વિચાર અને દરેક વાસનાપૂર્ણ કાર્ય માટે, દરેક જૂઠાણા માટે, દરેક ઢોંગ માટે, દરેક વચન કે જે અમે પાડ્યા નથી અને દરેક અમારી સતત નિષ્ફળતાઓ માટે અમને ક્ષમા કરો. પ્રિયતમ ઈશ્વર, અમને બધાને તમને વધુને વધુ અને હજી પણ વધુ પ્રેમ કરવા માટે મદદ કરો, જ્યાં સુધી અમે તમારી સાથે એક બનવાને માટે યોગ્ય ન બનીએ અને અમને બધાને પ્રિયતમ બાબાનું દામન અંત સુધી પકડી રાખવા માટે મદદ કરો. અવતાર મેહર બાબા की जय. आणि आरती झाल्यानंतर पदयात्रेंनी धरलेला उत्स्फूर्त ठेका आणि केलेला जल्लोष. नाचवितो तालावरी जगी नर नारी, भला तू मुरारी.
त्यानंतर जेवणाच्या आधी पाहण्यात आलेला रात्रीचा पदयात्रींचा सांगीतिक उत्साह. दिवस 3 समाप्त. आता दिवस क्रमांक 4 शिरूर ते सुपे अंतर अदमासे 26 किलोमीटर. तेलुगू भाषेत सकाळची आरती आणि प्रार्थना करण्यात आली आणि हर्षोल्लासामध्ये चौथ्या दिवसाच्या यात्रेचा प्रारंभ करण्यासाठी गुरुकृपा हॉल शिरूर येथून यात्रा पुढे निघाली. वाटेल सकाळची न्याहारी. त्यानंतर दुपारच्या भोजनासाठी यात्रेचे आगमन. भोजनाआधी रंगलेल्या गप्पा गोष्टी आणि भजने. त्यानंतर स्वादिष्ट भोजन. आज वाटेत सरबत सुद्धा देण्यात आले. संध्याकाळचा चहा पार पडला. एका पेट्रोल पंपाने ही जागा देऊ केली होती. पुन्हा एकदा अंधारामध्ये सुप्याच्या विश्रामस्थानी यात्रेचे झालेले आगमन. आणि या ठिकाणी संध्याकाळची आरती आणि प्रार्थना.
ధర్మం అపవిత్రము మా ప్రతి తలంపులను మేము పశ్చాత్తాపడుచున్నాం. చేసిన ప్రతిదను మేము పశ్చాత్తాపడుచున్నాం. స్వార్థముచే ప్రేరేపింపబడిన पदयात्रेंपैकी एक यात्री आणि सार्थसेवक श्री शशिकांत सुधाकर यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी म्हटलेली इंग्रजी भाषेतील प्रार्थना आणि त्यानंतर साजरा झालेला त्यांचा वाढदिवस. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Please come in front. रात्रीचे भोजन आणि मेहराबादला पोहोचण्याआधीची ही शेवटची रात्र असल्यामुळे घेण्यात आलेली महत्वाची बैठक आणि या बैठकीत श्री प्रताप अहिर यांनी केलेले मार्गदर्शन आणि व्यक्त केलेले मनोगत. ये अच्छी बात नहीं. ये अपेक्षा नहीं तुम्हारे लोगों से कि आप लोग ने जो अपने नाम दिए वॉलेंटियर्स के, तो उसके हिसाब से सब. दिवस क्रमांक 5 अत्यंत महत्वाचा आणि आव्हानात्मक एक चॅलेंजिंग दिवस. पुणे ते मेहराबाद अंतर साधारण 29 किलोमीटर. आतापर्यंतच्या यात्रेतील सर्वात मोठा प्रदीर्घ पल्ला. मेहराबादला संध्याकाळी 5च्या आत पोहोचण्याच्या ओढीने सकाळी 6 वाजताच सर्व पदयात्री तयार. सकाळची आरती आणि प्रार्थना इंग्रजी भाषेमध्ये पार पडली. You are without beginning and without end. Non you. Will we become worthy of union with you and help us all to hold fast to Baba's Dhamma till the very end. अवतार मेहर बाबा की जय. आभाळ फटफटत असताना यात्रेने सुपे येथील ग्रीन हेवन्स या निवासस्थानावरून प्रस्थान केले. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. विश्व का कल्याण हो. विश्व का जीवन का संस्कार हो. दैवी जीवन का संस्कार हो. मेहर समर्थ की जय जयकार हो. मेहर समर्थ की जय जयकार हो. न्याहारीचा आजचा टप्पा हा इतर दिवसांपेक्षा चांगलाच दूर होता. याची पदयात्रींना पूर्वकल्पना देण्यात आलेली होती. तरीही पदयात्रींचा उत्साह अदम्य होता. फाळके फार्म चिकूची वाडी येथे हरित सृष्टीमध्ये हरित चटयांवर न्याहारीसाठी पदयात्रींचे आगमन. Jai Baba. I am Anne from France and also serving Baba in Mehrabad for 40 years. I'm so happy I was able to join you in that Padyatra. I want to say thank you organizers, thank you Sister Purnima who invited me, and thank you all the volunteers, you do such a great job. And thank you Baba. Bye.
बात है बाबा तेरे महल की बात है। दुपारच्या भोजनाची जागा स्वीट होम ही बायपासच्या जवळ होती, पण बाबांचा रथ आणि यात्रा कायनेटिक चौकातून पुढे जाणार होती। आता स्वीट होम येथे भोजनासाठी यात्रेचे आगमन झाले। आता पुन्हा पदयात्रींना अंतिम सूचना सविस्तरपणे देण्यात आल्या। आतापर्यंतच्या तीनही पदयात्रांमध्ये भोजनाची जबाबदारी चोखपणे बजावलेल्या बापू गायकवाड तसेच श्रीमती शोभा खडतरे आणि मेहरबाबांमध्ये विलीन झालेले श्री नरेंद्र थाडे यांचे आवर्जून नामोल्लेख करण्यात आले। वो कहते हैं मेरा जलवा यहाँ से लाभ का तक है, अगर देखे हमारा देखने वाला कहाँ तक है। हमने परिचय दिया बाबा को, आपके दरवाजे पे अभी हम खड़े हैं हम लोग, और हम लोगों ने एक परिचय दिया कि हम लोग यहाँ पर आए हैं आपके दर्शन के लिए। आखिरी जैसे कि हम लोगों ने बताया कि हमारे अब तक पुनः केंद्र के द्वारा तीन यात्राएं, चौथी है, तीन यात्राओं में जिन्होंने दिलो जान से मेहनत करके हमको सहाय किया, जो मिस्टर गायकवाड़ बापू, हम बापू को कहते हैं। आज का जो आइसक्रीम आप लोगों ने खाया वो उन्हीं की तरफ से थी। और अभी जो हमारे साथ नर्स के काम करती है वो इनकी बेटी है कैसी परंपरा कैसे आती है बच्चों में। पिताजी ने बापू गायकवाड़ का जिक्र किया कि कैसे उन्होंने पूरी केटरिंग की जिम्मेदारी संभाली थी। इनके साथ दो व्यक्ति थे, एक व्यक्ति हमारे साथ नहीं है और दूसरी व्यक्ति की हालत बहुत खराब है, अपाहिज हो गई है, तो वो चाहकर भी हमारे साथ नहीं आई, लेकिन हम उनका नाम लेना उचित समझते हैं। जो बाबा के पास चले गए पिछले वर्ष, उनका नाम था नरेंद्र थाड़े। जो लोग पिछली पदयात्रा में आए थे वो जानते हैं उनको, और जो अपाहिज हो गई है अभी और इसलिए हमारे साथ नहीं आ पाई, उनका नाम है शोभा थाड़े खड़तरी। तो शोभा हत्या की पूरी जिम्मेदारी तक संभाली थी, और ये तीन लोगों की ऐसी जबरदस्त टीम थी कि हमको एक बार पदयात्रा निकालें तो केटरिंग के बारे में सोचने की कोई जरूरत नहीं थी। थैंक यू बापू, जय बाबा। अभी मैंने जैसे कल बताया था कि अपना फाइनल रूट क्या होगा, हम काइनेटिक सर्कल से ही राइट में जाएंगे, समझिए आप। अपनी यात्रा काइनेटिक सर्कल से राइट लेगी। राइट लेने के बाद में हमारा वहां पे जो नाश्ता और चाय का प्रोग्राम है, जो नगर की एक व्यक्ति हमें देने जा रही है, तो वहां पे तो बहुत भीड़ होती है। तो थोड़ा आगे चलने के बाद एक पेट्रोल पंप है, तो उस पेट्रोल पंप के पास हमारे नाश्ते की व्यवस्था है। लेकिन नाश्ता जल्दी करना है क्योंकि हमको आगे बढ़ना है, तो नाश्ता कीजिए, फिर हम आगे बढ़ेंगे। जब हम जाएंगे समाधि VRD जब क्रॉस करेंगे तो जो ओल्ड धर्मशाला है वहां से एक गेट है, तो ट्रस्ट ने हमें अनुमति दी है कि उस रास्ते से हम जा सकते हैं, तो वो गेट खोलेंगे। स्वीट होमवरून आता अदृश्य ओढीने पदयात्रेचे प्रस्थान झाले।
कायनेटिक चौकातून यात्रा पुढे आल्यानंतर त्याला ढोल ताशाची जबरदस्त साथ मिळाली. अहमदनगर केंद्रातर्फे यात्रेचे प्रेमपूर्वक स्वागत आणि चहापान. थँक्यू मेहरनाथ, नितीन थाडे आणि धन्यवाद अरणगाव. चहापान संपल्यानंतर पुन्हा एकदा पदयात्रींनी ठेका धरला आणि जोशपूर्ण नृत्यांनी यात्रेचा मूड पुन्हा एकदा खुलला. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. आणि आता पदयात्रेचे लोअर मेहराबाद येथे आगमन. येथे रथाचा प्रवास समाप्त झाला. रथचालकांनी त्यांची जबाबदारी नेटाने पार पडली आणि त्याची प्रशंसा पावती येथे देण्यात आली. मेहर बाबा के हाथ से मेमेंटो मिले तो इससे बड़ी बात क्या है. वेरी गुड. तो इस प्रकार ये आगे का सिलसिला रहेगा और बाबा से प्रार्थना करते हैं कि बाबा, हमने तो मन में कोई इच्छा नहीं रखी थी जब हम ये यात्रा के लिए निकले थे. हम इसी विचार से निकले थे कि जो कार्य तूने 75 साल पहले शुरू किया था नवजीवन का, तो उस काल में हमारे लिए आपने जो भी दुख सहे, जो भी कठिनाइयां सही, उसके लिए हम आपको बस इस तरह से धन्यवाद देना चाहते थे और आपके प्रेम को प्राप्त करना चाहते थे. और इसी एक विचार से हम यहां तक पैदल आए हैं. और इसी तरह जैसे आप हमारे साथ भी इस तरह इस यात्रा में चले हैं, इसके बाद भी हमेशा हमारे साथ चलिए, हम आपके साथ चलेंगे और हमारे जीवन का जो सफर है वो आपकी इच्छा के अनुसार होगा. आसान होगा, कठिन होगा, मुझे नहीं पता, लेकिन जो भी होगा आपकी मर्जी के अनुसार होगा. अवतार मेहर बाबा की जय. ट्रस्टचे माजी अध्यक्ष श्रीधर केळकर यांनी यात्रेचे स्वागत केले आणि हृदय मनोगतही व्यक्त केले. ते पहिल्या यात्रेत सामील झाले होते आणि त्यांनी त्याच्या आठवणी ताज्या केल्या. सब आए यहाँ पे, जाल का कहने गर्म पानी का प्रबंध किया और सब लोग को अच्छा लगा कि they could have a hot water bath after 5 days. so all the best, man. आता बाबांचा फोटो हातात घेऊन सार्थ सेवकांची पायी वाटचाल. त्यांच्या मागून सारे पदयात्री टेकडीवर समाधीजवळ पोहोचल्यानंतर मंडपामध्ये बाबांचे दोन्ही फोटो मंचावर व्यवस्थित रीतीने ठेवण्यात येणार होते.
मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। तसं स्टेजवर मिळतं का आपली खुर्चीवर बाबा आता मंडपात विराजमान झाले। येथेच सर्व यात्रींना आधी समाधीला स्पर्श करून आणलेल्या स्मरणचिन्हांचे वितरण करण्यात आले। पदयात्रींच्या चेहऱ्यावर आता थकव्याबरोबरच अतीव समाधान दिसत होते। याचसाठी केला होता अट्टाहास, तुझा सहवास सदैव लाभो। पदयात्रींनी आता समाधीचे दर्शन घेतले। संपूर्ण पदयात्रा हा एक आनंदोत्सव होता। काही पदयात्रींनी आपली मनोगते व्यक्त केली। हम सभी बाबा लवर, इसके साथ मैं भी डॉक्टर बाद में हूँ, पहले बाबा लवर हूँ। और जो पदयात्रा है वो मेरे लाइफ में का पहला अनुभव है। और इनके साथ मेडिकल टीम में 5 दिन मैं भी इनके साथ मगर कार में चल रहा हूँ। और बीच बीच में जहाँ पर ये रुकते हैं वहाँ पर उनको मेडिकल सर्विस दे रहा हूँ। तो बात यह है कि इतनी जगह का अलग अलग प्रकार का पानी पीकर भी या वेरिएशन ऑफ फूड खाकर भी किसी को कुछ तकलीफ नहीं हुई। नॉर्मल किसी को लूज मोशन वगैरह हुई है। 2-3 कार्डियक पेशंट हमारे साथ है, उनको भी बाबा की कृपा से सब ठीक है। चालवून घेतात की असं नाही की बाबांच्याच मदतीने सगळे चालतात, आपल्या हातात काही नसतं। पण सगळ्यांची सेवा करून बाबांचं एक ब्रीद वाक्य आहे, रिअल हॅपीनेस लाईज इन मेकिंग अदर्स हॅपी। त्याचा अनुभव पूर्णपणे ह्या पदयात्रेत आलेले आहे। कमी व्हॉलेंटियर आहेत, म्हणजे जे काही पुणा सेंटरचे लोकांनी हे सगळं लोकांना अरेंज करून दिलं आहे। कारण ही पदयात्रा अरेंज करणं खरंच खूप सोपं नाही आहे की प्रत्येक ठिकाणी एवढ्या सगळ्या लोकांना हायवेनी घेऊन चालत जायचं, यांना त्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्था करायची, बऱ्याचशा गोष्टी फेस करावं लागतात, बऱ्याचशा गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं। आणि मेन म्हणजे सगळे वयोगटातले लोक आहेत की असं नाही की सगळी तरुण पिढी आहे, ह्याच्यात सगळे वयस्कर लोक पण आहेत। ह्या सगळ्यांना प्रत्येकाला घेऊन जायचं आणि हे एवढं कार्य करायचं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे। आणि मी शेवटी हेच सांगेल की म्हणजे बाबांजवळ हेच प्रार्थना करेल की बाबा यांना अशीच खूप ईश्वरी कार्य करण्याची शक्ती दे आणि यांच्याकडनं असंच खूप चांगलं कार्य होऊ दे आणि बाबांचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचू दे। जय बाबा, मेरा नाम नरेंद्र बाबू है, मैं हैदराबाद से आया हूँ। मेरा सौभाग्य है इस पदयात्रा में शामिल होने के लिए। हर जीवन में एक बार आता ऐसा धन्य क्षण, हम ये धन्य क्षण हर एक मिनट में एंजॉय करके गुजरा रहा हूँ। जय बाबा, 2013 में हम लोग ने लास्ट पदयात्रा किया था, तब मैं 45 इयर्स का था। आज 56 इयर्स हो गया। 11 साल में ये दूसरा पदयात्रा हमारा है। पहली टाइम बहुत तकलीफ हुआ था, लेकिन इस टाइम इतना आनंद आ रहा है हम लोग को, इतना जोश है। 11 साल के बाद थकान बिल्कुल नहीं। बाबा हमको जैसे जैसे ले जा रहे, वरना हम लोग में से किसी को दम नहीं है 25 किलोमीटर डेली चलने का। हम बाबा की बहुत शुक्रगुजार है।
कि आज यहाँ तक आए और कल हमारी पदयात्रा एंड होगी। एन्जॉइंग द ट्रिप। जय बाबा। पहिल्यांदा या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत। माझ्या आयुष्यात मला वाटत होतं की मी कधीतरी एकदा पदयात्रा करावी आणि अगदी योग जुळून आले म्हणून मी या पदयात्रेत आले। तर या पदयात्रेतला अनुभव असा की इथे खूप सगळ्या एजेसची लोक आहे, अगदी 20 पासून तर 60-70 पर्यंत एजेसची लोक आहेत आणि इथे या पदयात्रेत आलं की आपण सगळं विसरून जायला होतं। आपलं सांसारिक जीवन आपण खूप अडकून गेलेलो असतो त्याच्यामध्ये। आपल्याला असं वाटतं की माझ्याशिवाय काही होणार नाहीये, पण असं काही नसतं, सगळं चालू असतं, आपल्याशिवाय सगळं होत असतं। पण इथे आल्यावर मला खूप छान वाटलं आणि खूप रिलॅक्स होतं, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाही आणि सगळीकडे आनंद आहे। इथले लोक पण खूप छान आहेत आणि मेन म्हणजे कुणाचा असं राग द्वेष असं काही नाहीये, सगळीकडे प्रेम आणि प्रेम भरलेलं आहे यात्रेमध्ये। ఈ పాదయాత్ర బాబాది చాలా రసవత్తంగా జరుగుతోంది। నేను హైదరాబాద్ నుంచి వచ్చాను, నా పేరు మెహర్వాణి। ఫస్ట్ టైం ఇందులో పాల్గొంటున్నాను। ఇందులోకి మనకి ఎంత కావాలంటే అంత ప్రేమ తీసుకోవచ్చు। అందరూ ప్రేమపూర్వకంగా బాబా నామం చేసుకుంటూ ఎంత నడవాలంటే అంత నడుస్తున్నారు। నడవలేని వాళ్ళు కూడా, రోజు నడవలేని వాళ్ళు కూడా ఆ బాబా నామం చేసుకుంటూ నడుస్తున్నారు। అదంతా బాబా ప్రేమమయుడు అని చెప్పడానికి నిదర్శనంగా మనకు తెలుస్తోంది। ఈ పాదయాత్ర ఎంత బ్రహ్మాండంగా జరుగుతోందంటే నేను చెప్పలేనంత అంత బాగా జరుగుతుంది। బాబా నామంతో మనం అందరం ఇలా బాబా చేసుకోవాలని। ఇందులో మనకి దొరికేది ఏంటంటే బాబా ప్రేమ, మనం ఎంత కావాలో అంత తీసుకుంటాం బాబాది। ఆ బాబా ప్రేమమయుడు అనడానికి ఇది నిదర్శనం। అవతార్ మెహర్ బాబా की జై। నా పేరు జల్లు వెంకటరమణ, మాది మెహరాబాదు। అంతకుముందు మేము ఆంధ్రాలో ఉండేవాళ్ళం। ఇది నాకు 4వ పాదయాత్ర। 1999 సంవత్సరంలో బాబా నవజీవనం 50వ వార్షికోత్సవం సందర్భంగా ప్రతాపాహిర్ టీంతో పాటు వచ్చాను। మళ్ళీ ఇప్పుడు 20 సంవత్సరాలు దాటిన తర్వాత 75వ వార్షికోత్సవం కూడా పాల్గొనడం నా అదృష్టంగా భావిస్తున్నాను। ఇంత మంచి అవకాశం కల్పించిన అవతార్ మెహర్ బాబాకు ధన్యవాదాలు తెలియజేస్తాను। అవతార్ మెహర్ బాబా समाधीचे दर्शन घेऊन पदयात्रेची सार्थक यात्रा सार्थ ठरली। संकल्प सफल झाला, साऱ्या श्रमांचा परिहार झाला। यात्रा अविश्वसनीय अशा नेटकेपणाने पार पाडली। त्यामागे नियोजनाचा भाग तर होताच, पण त्याहूनही अधिक कारणीभूत होते सार्थ सेवकांचे निष्काम आणि अविरत परिश्रम। त्यांचे स्वतंत्रपणे आभार मानणे हा त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा व बाबांवरील प्रेमाचा अवमान ठरेल। त्यामुळे त्यांच्या विविधांगी योगदानाचा आणि सेवा कार्याचा केवळ उल्लेख करत आहोत। सर्वप्रथम अंतिम आणि अग्रिम ध्वजवाहक यात्रेची शिस्त व रहदारीचे नियोजन करणारे सार्थ सेवक, सामानाची चढ उतार करणारे सार्थ सेवक, स्वयंपाक चमू, रथ सजावट केलेले सार्थ सेवक, रथाची निगा सांभाळणारे सार्थ सेवक, बसची व्यवस्था पाहणारे सार्थ सेवक, स्वच्छतागृहांची निगराणी पाहणारे सार्थ सेवक, मार्गातील स्वच्छता पाहणारे सार्थ सेवक, अनुभवी सल्लागार व उत्साह स्त्रोत, सर्व यात्री बाबांच्या ओढीने चालत निघाले। बाबांच्या कृपेने इष्टस्थळी येऊन ठेपले। बाबांच्या प्रेमात चिंब नाहून निघाले। धन्यवाद बाबा, धन्यवाद।